बघा आपल्या दरवाजात किंवा आपल्या उंबरट्यावर कोणी आलं तर त्याला असं आपण अपमानित करून पाठवत नाही. इतकं तुम्हाला अपमानित करण्याचं जे काही घडलं आणि त्यानंतरही तुम्ही शांत राहिला. हे दोन्ही ठाकरे कुटुंबांबद्दल किंवा आता जे यांच्याबद्दल न बोललेलं बरं. माझ्या चेलानंच माझ्या घरावर हल्ला करायला सांगितलं होतं, मारून टाका म्हणून सांगितलं होतं. राजपुत्र असल्यामुळे विशेष लक्ष या निवडणुकांकडे किंवा या निवडणुकीकडे. इतर नावाने उभे, मी इथे कामाने उभा आहे. नौखा माणूस, काही न करता आलेले म्हणून लोक त्यांच्याकडे आश्चर्याने बघतात. एक सामान्य कार्यकर्ता आला असता तर लोकांनाही आनंद वाटतो. एक 3 किंवा 4 वेळा आमदार म्हणून काम केल्यानंतर अचानक घरी बसा असं जर कोणी सांगितलं तर यातना होता. मला असं वाटतं मी सुद्धा एक कबड्डीचा खेळाडू आहे. 30 वर्ष कबड्डी खेळलो, त्यामुळे माझ्या विरुद्धचा संघ कोण आहे हे मी कधीच पाहिलं. पण तुमच्या मनात हा खरेपणा होता का हो, की जर समजा त्यांनी सांगितलं असतं की मागे घ्या, काय वाटेल ते झालं तरी आपण माघार नाही घेतली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आता कमालीच्या तापलेल्या आहेत. 288 मतदारसंघांचा जर आपण विचार केला तर त्यातले टॉप 10 जर मतदारसंघ आपण काढायचे म्हटले आणि तिथल्या लढती तपासायच्या म्हटल्या तर त्या पहिल्या 10 मतदारसंघांमध्ये माहीम मतदारसंघ हा खूपच लक्षवेधी ठरला आहे आणि तितकाच तो अग्रक्रमाचाही ठरला आहे. याचं कारण काय? तर याचं कारण हे आहे, तिथून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित राज ठाकरे हे पहिल्यांदा निवडणूक लढत आहेत. आणि त्यांनी निवडणूक कुठून लढायची इथपासून जे सुरू झालेल्या एकूणच चर्चा, त्या भाजपने दिलेला पाठिंबा, त्यानंतर एकनाथ शिंदेंची एक वेगळी भूमिका, मशिदींवरचे भोंगे, अशा सगळ्या गोष्टींनी माहीम मतदारसंघ तापलेला आहे. आणि एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांचे अगदी बिनीचे शिलेदार समजले जाणारे सदा सरवणकर हे पुन्हा एकदा या मतदारसंघातून आपलं नशीब आजमावत आहेत. आपण थेट सदा सरवणकर यांच्याशी फेस टू फेसमध्ये जाणून घेणार आहोत की नेमकं काय घडलं आणि काय बिघडलं की ज्याच्यामुळे माहीम हा 288 मतदारसंघांमध्ये सगळ्यात तापलेल्या मतदारसंघांपैकीचा एक झाला आहे. सरवणकर साहेब, आपलं स्वागत आहे. मला सगळ्यात आधी तुम्हाला हे विचारायचं आहे की हा माहीम मतदारसंघ एवढा का तापला? मी आपल्या माध्यमातून माहीममधील सर्व मतदारांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आहे. माहीम मतदारसंघ हा एक पवित्र आणि आमच्यासाठी प्रतिष्ठेचा असा मतदारसंघ आहे. माननीय शिवसेना महाप्रमुखांचं स्मारक, सावरकरांचं स्मारक, बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, सिद्धिविनायक मंदिर, अनेक दर्गे, अनेक चर्च, असा बहुरंगी सर्वच समाजांना समाविष्ट करून घेणारा छोटासा मिनी भारत अशा प्रकारचा हा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पूर्णपणे प्रेरित असा आहे. शिवाजी पार्क मैदानातून शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर इथल्या मतदारांना जे प्रेरणा मिळाली ती खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचाराची, आणि म्हणून हा मतदारसंघ सर्वच दृष्टीने आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. या ठिकाणी सन्माननीय राजसाहेब यांचे चिरंजीव हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अर्थात राजपुत्र असल्यामुळे विशेष लक्ष या निवडणुकांकडे किंवा या निवडणुकीकडे सर्वच लोकांचे आहेत. आणि त्यामुळे एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून मी महत्त्वाचं मानण्यामागची भूमिका आणि आज जे समजलं ते त्यामध्ये फरक आहे. मला असं वाटतं की ही सगळी पवित्र ठिकाणं या मतदारसंघात आहे आणि म्हणून माझ्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे. काही जणांनी राजपुत्र उभे आहेत म्हणून महत्त्वाचं असं मानलं आहे. मला असं वाटतं की आपण यावरती सखोल जर अभ्यास केला तर लक्षात येईल. या मतदारसंघात घरात दारात पक्ष म्हणजे जाल तिथे कामरूपाने सदा सरवणकर आहे. मी माझ्या नावाने बिलकुल नाही. आता ही लढाई जी दिसते आपल्याला की तापवली जाते ती काम विरुद्ध नाम अशा प्रकारची आहे. आणि म्हणून मला असं वाटते मतदार सुज्ञेत योग्य तो निर्णय घेतील आणि मला आशीर्वाद देतील अशी खात्री आहे. पण तुम्ही एकाच वेळेला 2 ठाकरेंबरोबर सरवणकर पंगा घेत आहेत. त्यातही दुसरी गोष्ट की ही जी लढाई आहे ही गुरु आणि चेल्यामधली पण लढाई आहे.
म्हणजे महेश सावंत हा जो आत्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार आहे, हा तुमच्याच तालमीत तुमचा सहकारी, तुमच्याबरोबर असलेला एक तुमचा सहकारी आज तुमच्या समोर उभा ठाकलेला आहे. तर एका बाजूला 2 ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला गुरु विरुद्ध चेला, अशी लढाई तुम्ही कशी पाहता? मला असं वाटतं, मी सुद्धा एक कबड्डीचा खेळाडू आहे, 30 वर्ष कबड्डी खेळलो आहे. त्यामुळे माझ्या विरुद्धचा संघ कोण आहे हे मी कधीच पाहिलं नाही. मला मला चांगलं खेळायचं आहे आणि विजयी व्हायचं आहे. तसंच ही राजकीय लढाई आहे, हिला समोरचा खेळाडू कोण आहे हे बघणं हे उचित नाही. मला असं वाटतं, मी माझ्या कामांवरती माझा लोकसंपर्क आणि लोकांना दिलेली जी की मी आश्वासन आहेत ती पूर्ण करून लोकांसमोर उभा आहे. त्यामुळे इतर नावाने उभे आहेत, मी इथे कामाने उभा आहे. त्यामुळे समोर कोण आहे हे मला बघण्यापेक्षा मी लोकांना काय दिलं आहे आणि पुढे देणार आहे हे सांगून मी निवडणूक लढवतो. आता तुम्ही कबड्डीचा विषय काढलाच आहे, तर एका बाजूला खूप टाईट टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला बोनस लाईन मारायची आहे तुम्हाला की प्लेयर मारायचा आहे, काय करायचं आहे तुम्हाला? नाही, मला असं वाटतं ही एक रणनीती आहे. जिंकण्यासाठी जे करणं आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही करू. शेवटी कुठलीही जेव्हा लढाई किंवा स्पर्धा असते त्या स्पर्धेत कुठल्याही खेळाडूला कमकुवत समजून चालत नाही. ते तुल्यबळ आहेत हे समजूनच आपल्याला मैदानात उतरावं लागतं. आणि माझी पूर्ण खात्री आहे की मी हे सगळं लक्षात ठेवूनच निव्वळ मतदारांचा आग्रह आणि काही झालं तरी माघार नाही ही मतदारांची भूमिका. त्यामुळे मी आज रिंगणात आहे. समोरचे उमेदवार आपापल्या परीने काम करतील. मला असं वाटतं मी केलेलं काम लोकांना सांगून आशीर्वाद मागेन. नाही, याच्या आधी नितीन सरदेसाई हे तिथून उमेदवार असणार होते. नितीन सरदेसाई यांचा आणि तुमचा याच्या आधीही मुकाबला झालेला होता. अचानक पारडं फिरलं, अचानक वारं फिरलं आणि नितीन सरदेसाईंच्या ऐवजी अमित ठाकरे आले. तर नितीन सरदेसाई असते तर ही लढाई तुल्यबळ झाली असती की आता ती अधिक तुल्यबळ आहे? नितीन सरदेसाई आणि तुमची लढत जी होती ती जास्त न्यूज मेकर म्हणजे आम्हा चॅनेलवाल्यांना किंवा पत्रकारांना ती अधिक अपील झाली असती की आत्ता अपील अधिक होते, काय होतं? नाही, निश्चित नितीन सरदेसाई एक अभ्यासू आणि उत्कृष्ट समाजसेवक असे त्यांची प्रतिमा आहे. अनेक वर्ष काम केलं आहे. कामाबद्दलचं चांगलं ज्ञान त्यांना आहे. लोकांना सहजही भेटतात आमच्यासारखे. आत्ता जे अमितजी आहेत यांना बरंचसं काही शिकायचं आहे. आणि मला असं वाटतं नौका खेळाडू आणि तालमीतला खेळाडू याच्यामध्ये बराचसा काय फरक असतो. अमितजींना अजून शिकलं पाहिजे, लोकांमध्ये मिसळलं पाहिजे, हा मतदारसंघ समजून घेतला पाहिजे आणि त्यांच्या समस्यासुद्धा समजून घेतल्या पाहिजे. हे सगळं मी अनेक वर्ष करतो आहे. साधारणतः बरीच वर्ष गटप्रमुख, उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख, नगरसेवक, त्यानंतर आमदार, असा आमचा राजकीय प्रवास आहे. मला असं वाटतं डायरेक्ट आमदार होणं ही फार कठीण गोष्ट आहे. मतदारांना ती रुचत नाही. कारण त्यांनाही असं वाटतं की हा जो आमदार असतो हा तळागाळातनं असायला हवा. मला असं वाटतं ती भावना लोकांची आजही जागृत आहे. आणि त्यामुळे नितीन सरदेसाई हे खरोखरच त्या दृष्टीने एक परिपक्व आणि हुशार व्यक्तिमत्व होतं. लोकही त्यांना मानत होते. नौखा माणूस, काही न करता आलेले, म्हणून लोक त्यांच्याकडे आश्चर्याने बघतात. एक सामान्य कार्यकर्ता आला असता तर लोकांनाही आनंद वाटला असता की काम करून, परिश्रम करून, पक्षासाठी यातना सहन करून आलेला कार्यकर्ता आहे. त्याची नक्कीच लोक दखल घेतात. नाही, आता हे सगळं होत असताना गेल्या काही काळात म्हणजे बघा गेल्या 2 वर्षात तुमचे आणि राज ठाकरेंचे संबंध हे खूपच गोड होते, कळलं का? म्हणजे ते जसं आपण शुगरलेस मिठाई खातो ना तशी होती की ती साखरेचा त्यातला घटक आपल्या लक्षात येत नाही पण मिठाई खाल्ल्याचा आनंद मिळतो. तर असं तुमचे नातं असताना हे अचानक सगळ्या तुमच्या नात्यांमध्ये, तुमच्या संबंधांमध्ये बदल झाला. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंधही खूप चांगले होते, मी त्याचा स्वतः साक्षीदार आहे. मग हे अचानक जे काही बदललं ते काय बदललं? राजसाहेबांबद्दल आजही आम्हाला आदर आहे. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिकृती म्हणून आम्ही राजसाहेबांकडे बघतो. एक 3 किंवा 4 वेळा आमदार म्हणून काम केल्यानंतर अचानक घरी बसा असं जर कोणी सांगितलं तर यातना होतात. बरेच वर्ष काम केलेलं आहे. आणि तसंही असताना अमितजी हे भांडूपमधून उभे राहणार होते, हे खरं आहे का? अशा प्रकारची माहिती शिंदेसाहेबांना होती. आणि म्हणून शिंदेसाहेबांनी त्याला विचारलंही होतं की बाबा लोकसभेला आपण बरोबर होतो, विधानसभेचं काय?
त्यावेळेला आम्हाला जी माहिती मिळाली ती अशी होती की राजसाहेब म्हणाले तुम्ही 3 पक्षांचं पहिलं बघून घ्या, नंतर आपण ठरवू. आणि त्यांनी अचानक आपले उमेदवार उभे केले आणि त्यानंतर मग बोलणी आणि हा काही भाग राहिला नाही. तरीसुद्धा अंतिम शेवटच्या टप्प्यात शिंदेसाहेबांची फार मोठी इच्छा होती का हा विषय असेल तो थोडासा सामोपचाराने संपला तर बरं होईल. म्हणून मला शेवटचं म्हणजे जवळजवळ 2:15 वाजता राजसाहेबांच्या घरी जायला सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की राजसाहेबांना जाऊन समजावा, त्यांना कॅल्क्युलेशन समजावा, समीकरणं समजावा आणि राजसाहेब जो निर्णय देतील तुम्हाला तो तुम्ही मान्य करा. आणि त्याचमुळे मी समाधानाने आमच्या काही 4 पदाधिकारी त्यांच्याकडे पाठवलं. मी अगदी 5 पावलाच्या अंतरावर होतो. बोलवलं असतं तर जाऊन समजवलं असतं आणि प्रयत्न केला असता आणि ते जे निर्णय देणार होते ते आम्ही मान्य करायच्या मानसिकतेतच तिथे गेलो होतो. पण सांगण्यात आलं की त्यांना भेटणार नाहीत, तुम्ही ज्याला उभं राहायचं त्याला निवडणूक. नाही, मला त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट काय विचारायची आहे की हे सगळं म्हणजे बघा, याच्या आधी तुम्ही अनेक वेळा तिथे गेलात, तुमचा पाहुणचार होत होता, तुम्ही स्थानिक आमदार होतात वगैरे, हा भाग तर सोडा. पण राज ठाकरेंचं एक वैशिष्ट्य आहे, ते यारो के यार म्हणून आम्ही महाराष्ट्रातले सगळे राजकारणामध्ये आपण काम करणारी मंडळी त्यांना ओळखतो. कलाकार असो, साहित्यिक असो, खेळाडू असो, पत्रकार असो, या सगळ्यांशी त्यांचे खूप चांगले संबंध होते. आणि असं म्हणजे एक पत्रकार म्हणून माझ्याकडे आलेली माहिती अशी आहे की तुम्हाला ते भेटले नाहीत आणि बघा, आपल्या दरवाजात किंवा आपल्या उंबरट्यावर कोणी आलं तर त्याला असं आपण अपमानित करून पाठवत नाही की बाबा काम जरी होणार नसेल तरी भेटतो. तुम्ही स्वतः आमदार आहात, अनेक गुंतागुंतीची कामं तुमच्याकडे येतात, प्रत्येक काम सुटत नसेल किंवा होत नसेल, पण त्या माणसाला त्या आपुलकीने विचारणं किंवा हे करणं. मग इतकं तुम्हाला अपमानित करण्याचं जे काही घडलं आणि त्यानंतरही तुम्ही शांत राहिलात. आजही आम्ही तेच सांगतोय की ठाकरे कुटुंबाबद्दल तरी तुम्हाला आदर आहे. आम्हाला आजही आदर आहे. तुम्हाला घरात घेतलं नाही तरी आदर आहे. ठीक आहे. हे मला असं वाटतं की बाळासाहेब असते तर त्यांनी समजावून सांगितलं असतं, ऐकले असते आणि मग निर्णय दिला असता. पण हा जो फरक बाळासाहेब आणि इतरांमधला आहे तो हाच आहे की समोरच्या माणसाचं काही ऐकायचं नाही आणि स्वतःला जे योग्य वाटेल ते निर्णय घेणे हे असे घातक ठरतात. तशापैकीच हा एक निर्णय होता असं मला वाटतं. पण शेवटी राजसाहेब मोठं व्यक्तिमत्व आहे. आपण त्यांनी अपमान केला म्हणून मी काही अगदी नाराज होऊन किंवा रागावून घरी बसणाऱ्यापैकी नाही. मला असं वाटतं की मला माझा पक्ष म्हणून, शिवसेना म्हणून, बाळासाहेबांचे विचार म्हणून माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती मला पूर्ण करावी लागेल आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मला निवडून यावं लागेल. मला सांगा, तुमच्या आयुष्यामध्ये अगदी तुम्ही तळागाळापासून आलेले एक नेते आहात. तुमच्या आयुष्यात काही घटना घडल्या, त्या पत्रकार म्हणून मला माहिती आहेत किंवा एक शिवसेनेचा निरीक्षक म्हणून मला माहिती आहेत. तुमच्या घरावर हल्ला करा अशा स्वरूपाचा काही कार्यकर्त्यांना दिला गेलेला मातोश्रीतला निरोप आणि परवा तुमचा शिवतीर्थवर झालेला अपमान, या दोन्ही गोष्टींपैकी शिवसेना प्रमुख आणि त्यांच्या कुटुंबावर प्रेम करणारा आणि त्यांना मानणारा सदा सरवणकर, या 2 घटनांपैकी कोणत्या घटनेमुळे जास्त दुखावला? बाळासाहेबांनी कधीही आपला जो शिवसैनिक आहे त्याला जपलं, सांभाळलं. तो कुठल्या अडचणीत येणार नाही, तो कुठे अडकणार नाही याची काळजी घ्यायची. मला आठवतात अनेक प्रसंग की ज्या प्रसंगामध्ये बाळासाहेबांनी स्वतः आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्याच्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अनेक आंदोलनं असतील, अनेक प्रसंग सांगता येतील. हे दोन्ही ठाकरे कुटुंबांबद्दल किंवा आत्ता जे आहेत यांच्याबद्दल न बोललेलं बरं. कारण आपल्याला ह्याही घटना माहिती आहेत की काट्याने काटा काढणं ही जी काही रणनीती आहे ही आत्ता आखली जाते, जी बाळासाहेबांनी कधीच केली नाही. बाळासाहेबांचं सडेतोड होतं, नाही आवडलं तर सरळ सांगायचे. पण हे जे काही षडयंत्र आहे हे कधीच ते करत नव्हते. त्यामुळे बाळासाहेब हे आमचं दैवत आहे, जीव की प्राण आहे. आणि मग त्यांचेच विचार घेऊन
अंतिम क्षणापर्यंत आपण राहावं ही आमच्या मनात. नाही नाही, मला माझा मूळ प्रश्नाला तुम्ही बगल देताय, तुम्ही उत्तर देत नाही आहात. तुमच्या घरावर हल्ला करा हा उद्धव ठाकरे किंवा मातोश्रीमधून आलेला काही शिवसैनिकांचा निरोप, आणि आता परवा तुम्हाला अगदी मुख्यमंत्र्यांनी सरवणकर जाऊन भेटा राजसाहेबांना आणि ते सांगतील तो निर्णय घ्या असं सांगितल्यानंतर जाणारे सदा सरवणकर आणि तिथून अगदी 25-50 कॅमेऱ्यांच्या समोर अपमानित झालेले सरवणकर, यापैकीचा तुम्हाला सगळ्यात मनस्ताप झालेला प्रसंग कोणता होता? मला स्पेसिफिक प्रसंग हवा आहे. नाही नाही, हे 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 बरोबर आहे, पण आपण लहान माणसं, राजसाहेबासारख्या एका उत्तुंग व्यक्तिमत्वाने आपला अपमान केला म्हणून काही घरात बसणं किंवा हे काही आपल्याला शक्य नव्हतं. किंवा अपमान हा अपमानच असतो. कॅमेऱ्यासमोर केला, घरात केला, दारात केला. आमच्या घरी आलेल्या माणसाला बोलवणं, त्याचा सन्मान जमला नाही तर बस म्हणून सांगली आपले संस्कार आहेत. पण नाही झालं, दुःख होतो आहे. कारण आम्ही सांगितलं की बाळासाहेबांची प्रतिकृती आम्ही राजसाहेबांमध्ये बघतो. दुसरा जो आपला प्रश्न होता, माझ्या घरावर हल्ला करण्यासाठी प्रयत्न केला, तर माझ्या चेलानंच माझ्या घरावर हल्ला करायला सांगितलं होतं, मारून टाका म्हणून सांगितलं होतं, एखादी केस आपल्याला अशा प्रकारची करायचं असंही सांगितलं होतं. हेच माझ्याकडनंही आमच्या गुरूंच्या बाबतीत करून घेतलं होतं. हे तुम्हाला माहिती आहे की आता ह्याला काट्या, म्हणूनच मी म्हटलं काट्याने काटा काढणं आणि स्वतः सही. म्हणजे तुम्ही कोणत्या गुरूंबद्दल म्हणताय? तुमच्या आध्यात्मिक गुरूंबद्दल की राजकीय गुरूंबद्दल? राजकीय गुरु मनोहर जोशी सर होते आणि हा प्रसंग तुम्हाला सगळा माहिती आहे. त्यामुळे तोही प्रसंग असाच होता की तुम्ही जा त्यांच्या घरावर काही हल्ला करा. आज माझं कोणीतरी जो पूर्वीचा सहकारी होता त्याला जाऊन सांगणं की जा सदा सरवणकरला काय संपवता आलं तर संपवा, जे काय आहे ते. त्यामुळे मला असं वाटतं त्यालाच आपण काट्याने काढणं असं म्हणतो. हे बाळासाहेबांनी कधी केलं नाही. बाळासाहेबांची रणनीती अगदी सरळ होती. सरळ भाषेत उत्तर द्यायचे आणि जा समोरून जे असेल ते. मला असं वाटतं त्याला आपण या गोष्टींचा नेहमीच धिक्कार करत आलो आणि करायला पाहिजे. हा जर संपूर्ण माहीम मतदारसंघ आपण पाहिला तर तिथे 11% मुस्लिम्स आहेत. जवळपास 2.25 लाखाचा मतदारसंघ आहे, 2,26,000चा मतदारसंघ आहे. आणि मराठी मतांनंतर जर सर्वाधिक मतं आहेत तर ती मुस्लिमांची मतं आहेत. आणि सुरेश गंभीर काय, तुम्ही काय, हे या माहीम परिसरामध्ये जी काही मंडळी काम करत आहेत, मुस्लिम धर्मीय आहेत, अल्पसंख्य आहेत, या सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न तुम्ही गेली अनेक वर्ष करताय, तो आम्ही बघतोय. पण एका बाजूला राज ठाकरे सांगतात मी मशिदीवरचे भोंगे उतरवणार, आणि दुसऱ्या बाजूला अमित ठाकरेंना त्याच मतांवर विसंबून राहावं लागणार आहे. तर हा जो विरोधाभास आहे हा तुमच्या पथ्यावर पडतोय? मी एकंदरीत माझी अनेक वर्षाची जी कार्यपद्धती पाहिली तर आपल्या लक्षात येईल, मी कधी जात धर्म पंथ पक्ष कधीच पाहिला नाही. निवडणुकीचा एखादा महिना असेल की ज्या पक्षात आम्ही ज्या कालावधीमध्ये आम्ही पक्षीय कामं करतो, पण इतर साधारणतः सर्वच धर्मियांबरोबर आणि सर्व पक्षीयांबरोबर सुद्धा आम्ही काम करतो. त्यांनी आलेली कामंसुद्धा करतो. त्यामुळे या सगळ्याच समाजांशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मग तो मुस्लिम समाज असेल, सिंधी समाज असेल, उत्तर भारतीय असेल, आमचे ख्रिश्चन बांधव असतील, तेलुगू समाज असेल, ह्या सगळ्या समाजाशी आमचे अतिशय जिव्हाळ्याचे. कारण समाज म्हणून आम्ही बघत नाही. आलेला माणूस हा गरजवंत आहे, त्याला काहीतरी माझी गरज आहे आणि त्याला मदत करणं हे माझं काम आहे. मग तो कुठल्या जाती धर्माचा पंथाचा पक्षाचा आम्ही कधीच पाहिलं नाही. आता हे सगळं होत असताना शेवटच्या दिवशी, म्हणजे फॉर्म मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तुम्ही सकाळी वर्षावर गेला होतात. एकनाथ शिंदेंबरोबर तुमची चर्चा झाली होती आणि तुम्ही आणि एकनाथ शिंदे असं दोघांनी मिळून फुलटॉस बॉल टाकला आणि राज ठाकरेंनी तुम्हाला भेट दिली नाही किंवा राज ठाकरेंनी तुम्हाला गेल्या हाती परत पाठवलं. हे तुमचं सगळं ठरलेलं होतं आणि राज ठाकरेंना फुलटॉसवर कॅच आऊट करायचं ठरवलं होतं आणि ते तसे कॅच आऊट झाले असं समजायचं आम्ही? मला असं वाटत शिंदेसाहेब हा सरळ मनाचा माणूस आहे. त्याचं कुठलंही त्यांचं काम करण्याची पद्धत ही कपटी नाही. ते सरळ मनाचा माणूस. त्यांनी म्हणाले राजसाहेब आपले सगळ्यांचे मित्र आहेत, तुमचेही शेजारी आहेत, तू जाऊन प्रयत्न कर, त्यांना समीकरणं समजाव आणि तो जे निर्णय देतील, उद्या त्यांनी जर सांगितलं विड्रॉ करायला लागेल तर विड्रॉ कर, तो जो निर्णय देतील तो मान्य कर. हे अगदी प्रांजळपणे त्यांनी सांगितलं. पण तुमच्या मनात हा खरेपणा होता का हो, की जर समजा त्यांनी सांगितलं असतं की मागे घ्या किंवा तुम्ही थांबा जरा, आपण नंतर तुमच्यासाठी काहीतरी वेगळं करायला लावूया आणि करूया, तर तुम्ही खरंच मागे घेतलं असतं?
ही गोष्ट खरी आहे की तुमच्या पोटात एक होतं, ओठात एक होतं? नाही नाही, आम्ही ज्या वेळेला वर्षावर गेलो त्यावेळेला आम्ही फक्त 4 पदाधिकारी गेलो. मला जर वर्षावरती आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जल्लोष दाखवून जर शिंदे साहेबांवरती प्रेशर आणायचं असतं तर मी 2-5 हजार लोकंसुद्धा घेऊन जाऊ शकलो असतो, पण तसं मला करायचंच नव्हतं. कारण शिंदे साहेबांची भावना अगदी शुद्ध होती की राजसाहेब जर म्हणाले तर आपल्याला त्यांचं ऐकायचं आहे आणि जे सांगतील तो आपल्याला निर्णय घ्यायचा आहे किंवा करायचा आहे. त्यामुळे मला पुढे काय मिळेल, मी आत्ता 2.5-3 वर्ष या सगळ्या वातावरणात होतो, पण मी साहेबांकडे काही मागायला गेलो नाही ना. कधी मी बाळासाहेबांकडे कधी मागायला. लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी निवडून दिलं आहे, त्यांचं काम करणं, मंत्री बनवा, हे बनवा किंवा ते बनवा, ह्यासाठी मी आज तगायत कोणाकडे गेलो नाही. जे मिळालं ते आम्ही म्हणालो बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मिळालं आणि काम करत राहणं हे माझं कर्तव्य म्हणून मी करत आलो. आता ह्या तुमच्या तिरंगी लढतीमध्ये तुमचा चेला अत्यंत शांतपणे काम करतोय, लोकांची सहानुभूती त्याला मिळते, असं एका बाजूला चित्र ठाकरे गट रंगवतोय किंवा ते दिसतंय, आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला राजपुत्र अमितमुळे संघर्ष करावा लागतोय. आज इतकी वर्ष काम केल्यानंतर तुमची दमछाक होते माहीममध्ये? नाही, बिलकुल नाही. मला असं वाटतं की आम्ही ज्या वेळेला ह्या रॅली किंवा कार्यक्रमाला सुरुवात करतो 5-7 लोकांच्या बरोबर सुरुवात करतो, पण ज्या वेळेला रॅली सुरू होते त्यावेळेला हजारो लोक त्या वाडीतनं, चाळीतनं, इमारतीमधनं खाली उतरून सहभागी होतात. आम्हाला कार्यकर्ते इकडनं तिकडनं आणावे लागत नाही. आमचे शिवसैनिक अधिक इमारतींमधनं ज्या इमारतीत कामं झाले, ज्यांच्याशी अनेक वर्षाचे संबंध आहेत, ही सगळी मंडळी आमच्या रॅलीमध्ये सहभागी होतात आणि जल्लोषपूर्ण असं हे सगळं वातावरण असतं. मला दमछाक बिलकुल नाही. मला असं वाटतं ही निवडणूक मी एक अतिशय, म्हणजे मी जसं म्हणालो मी खेळाडू आहे, एक खेळ म्हणून त्याकडे बघतो आहे आणि मला असं वाटतं यासाठी माझा जो आधार जर कुठला असेल तर इथल्या ज्या मतदारांनी मला आशीर्वाद दिले तो आहे. ज्या वेळेला आपण दाखवत होता की सदा सरवणकर हे माघार घ्यायला 15 मिनटं आहेत, 12 मिनटं आहेत, 13 मिनटं आहेत, त्यावेळेला मीही टी व्हीवर होतो आणि त्यावेळेला असंख्य फोन हेच सांगत होते, काय वाटेल ते झालं तरी आपण माघार नाही घ्यायची. आणि मला असं वाटतं असं कार्यकर्ते तुम्हाला सांगत होते? कार्यकर्ते, मतदार, काय वाटेल ते हो, तुम्ही माघार घेऊ नका. तुमच्यावर जे काय प्रेशर येते, दबाव येतो आहे, झुकारून लावा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. हे मतदारांचे फोन होते. नाही, पण हे मतदारांचे फोन होते. मला तुम्हाला एक विचारायचं की भाजपने जेव्हा सांगितलं, भाजपने म्हणजे आशिष शेलारांनी सांगितलं की किंवा त्यांची ही कल्पना होती की अमित ठाकरेंसाठी माघार घ्यायला हवा. मला तुम्हाला हे विचारायचं की हा निर्णय ज्या वेळेला घडला किंवा या संदर्भातला ज्या वेळेला एक कल्पना समोर आली त्यावेळेला तुमच्यावर प्रेशर आलं की एक मोठा पक्ष किंवा एक आपला सहकारी? नाही नाही नाही, बिलकुल प्रेशर नव्हतं. की मला हे माहिती होतं की आत्ता जे काही बोललं जाते, आशिष शेलारसुद्धा आपल्याला माहिती असेल, 15 वर्ष आम्ही नगरसेवक म्हणून एकत्र होतो. एक वैयक्तिक त्यांची नाती होती ही राजसाहेबांबरोबर होती आणि ह्या नात्या पोटीच आशिषजींनी आणि त्यावेळेची ती भावना, आणि आशिषजी हेच सांगत होते अशा प्रकारचा प्रस्ताव आहे, तो निर्णय नव्हता. नाही, पण असा प्रस्ताव आहे, पण त्याला देवेंद्र फडणवीसांनी कॅमेरासमोर येऊन काही अजून त्या संदर्भातलं भाष्य केलेलं नाही आहे. नाही, सांगितलं ना, फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं महायुतीचा धर्म म्हणून आम्हाला तो पाळावा लागेल. महायुतीमध्ये मनसेना नाही, त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणावं लागेल, हे फडणवीस साहेबांनी सांगितलं. नाही, हेच मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे जसं आशिष शेलारांनी सांगितलं की मागे घ्यावं लागेल किंवा पाठिंबा द्यावा लागेल, फडणवीसांनी अशी काही घोषणा केली नाही आहे की अमित ठाकरेंना पाठिंबा आहे, सदा सरवणकरांना नाही आहे. नाही, बिलकुल नाही. म्हणूनच म्हणालो की राजसाहेबांचे आणि आशिषजींचे जे घरोब्याचे संबंध होते त्यापोटी त्यांनी एक प्रस्ताव म्हणून तो समोर आणला होता, तो निर्णय नव्हता. आणि अंतिम निर्णय हाच होता की महायुतीचा उमेदवार म्हणून सदा सरवणकर यांना विजयी करायचं, ही पक्षाची आणि महायुतीच्या सर्व पक्षांची निर्णय होता. आणि तो मला असं वाटतं कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आता सहभागी होत आहेत. आजची एक सभा, या सभेला सुद्धा आशिषही येणार होते. ते म्हणाले आज अमित शहा साहेब येतात, एकाच दुसऱ्या दिवसांनी बोलू, मी येईन. म्हणजे त्यांची भावना हीच आहे की कुठल्याही परिस्थितीत महायुतीचा इथून उमेदवार आणि शिवसेना प्रमुखांचे विचार
हे या विधानसभेत गेले पाहिजे. नाही, आता हे सगळं होत असताना ज्या वेळेला आपण या मतदारसंघाचा विचार करतो तर या मतदारसंघामध्ये आजही पाण्याची समस्या आहे, समुद्राच्या प्रदूषणाची समस्या आहे. काल तुम्हाला कोळी महिलांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. सोशल मीडियावर काही व्हिडिओज आणि क्लिप्स चालत आहेत. तर तुमच्याबद्दलही तिथे नाराजी आहे. ती नाराजी काय म्हणजे लपून राहिलेली नाही आहे. आणि आत्ता इतर मेनस्ट्रीम मीडियापेक्षा म्हणजे चॅनेल आणि वर्तमानपत्रांपेक्षा डिजिटल माध्यम जे आहे ते अधिक त्रासदायक आणि तितकंच शक्तिशाली माध्यम म्हणून आपल्याला समोर येताना दिसत आहेत. छोटे छोटे लोक, मतदार, रहिवासी आपले व्हिडिओज बनवत आहेत आणि टाकतात. तुम्हाला हा जो रोष सहन करावा लागतोय असं वाटतं की तुमच्याकडून काही राहून गेलंय? नाही नाही, हा रोष नव्हता. एक कुटुंब, काय झालं होतं? एक कुटुंब, पालकमंत्र्यांनी एक योजना आणली होती की काही लोकांना जे बचत गट आहेत त्यांना तिथे स्वयंरोजगार करावा, त्याने 2 पैसे मिळवावेत आणि ही कुटुंब सक्षम झाली पाहिजेत. भावना चांगली होती, कल्पना चांगली होती. पावसाच्या पूर्वी हे सगळं सुरू झालं होतं. उद्घाटनाला आम्ही गेलो होतो. काही बचत गटांनी ते काम सुरू केलं होतं. नंतरच्या कालावधीमध्ये अशा अनेक तक्रारी यायला लागला की तिथे लहान लहान मुलं जाऊन जे मासे मिळतात त्याच्याचबरोबर दारूचीही विक्री तिथे होते. काही लोक गांजाचा रस पिणारी लोकही तिथे येत आहेत. 1-2 ठिकाणी तिथे मोठमोठ्या मारामाऱ्याही झाल्या आणि ह्या तक्रारी पोलीस स्टेशन, नगरपालिकेत आल्या होत्या. नगरपालिका त्याच वेळेला काही ॲक्शन घ्यावी म्हणून तयारी होती. पण पाऊस आला, पावसात नंतर ते बंद झालं. बंद झाल्यानंतर मग ते चालू करण्यासाठी कोणी तिकडनं पुढे आलं नाही. कारण त्यांच्यामध्ये आपापसात ते कोणीच करायचं, कोणी जायचं. आमदार म्हणून माझ्याकडेही कोणी आलेलं नाही की आपल्याला हे पुन्हा चालू करायचं आहे. मला असं वाटतं हे फक्त एक वेल प्लॅन, म्हणजे ज्यांनी ते तयार केलं ते आतमध्ये बसून शूटिंग करून ते वेल प्लॅन केलेलं एकच कुटुंब होतं. एक बहीण आतमध्ये होती, दुसरी बहीण भगिनी आमची बाहेर उभी होती. मला नेहमीप्रमाणे हात जोडायला गेलो. आपल्या दारात आलेल्या माणसाशी कसं वागायचं हे आपण पाहिलं असेल, ते जे काय आहे ते. पण कुठल्याही कामासाठी आल्यानंतर नाही काम झालं तर जाब विचारणं मी समजू शकतो, पण यायचंच नाही आणि मग काहीतरी जाब विचारणं. मी म्हणत होतो मी आतमध्ये येतो, मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, मला विषय समजू द्या. कारण पावसाळ्यानंतर ते चालू झालं का झालं नाही याबद्दलची कुठलीही माहिती मला नव्हती, कारण माझ्याकडे कोणीच आलेलं नव्हतं. पण ते एक प्लॅन केलं होतं. खूप उत्स्फूर्त असा पाठिंबा त्या एकंदरीत कोळी समाजात आणि त्या परिसरात मिळाला होता. आणि हे प्लॅन करून, आणि ज्या भगिनीने केलं तिचे मिस्टर एका चॅनलमध्येच नोकरी करतात, त्यामुळे मला असं वाटतं त्याचा फायदा घेऊन त्याने ते सगळं केलं. लोकांचाच रोष होता त्या बाबतीतही की त्या सगळ्या वसाहतीमध्ये पाण्याच्या लाईन दिल्या, ड्रेनेज मी केले, कोबा केला, जेटीसाठी जी जागा लागते ती केली, सगळी कामं, नागरी कामं केली. मग अशा एका माणसाला बदनाम करण्यासाठी हे काहीतरी केलं म्हणून लोकांचाच रोष त्यांच्यावरती आहे. मला असं वाटतं अशा गोष्टींकडे किंवा अशा प्रवृत्तींकडे दुर्लक्ष करणं हा एक चांगला नाही. तुम्ही असं म्हणताय की अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. सदा सरवणकर ज्या नेत्याला किंवा ज्या व्यक्तीला मी ओळखतो, गेली 35 वर्ष संसदीय प्रक्रियेतून महानगरपालिका असेल, विधिमंडळ असेल, या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम करताना तुम्ही असे कधी खूप पॅनिक झालात वगैरे असं कधी काही झालं नाही, किंवा तुम्ही खूप वादग्रस्त असं काही केलं असं कधी झालं नाही. पण गेल्या 2, 2.5, 3 वर्षातली जर तुमची कारकीर्द पाहिली, बघा तुम्ही शिवसेना सोडली, काँग्रेसमध्ये गेला, तिथे पराभव झाला, ही एक राजकीय प्रक्रिया आणि प्रणाली आहे, त्याबद्दल आपण नको बोलूया. पण गेल्या 3 वर्षामध्ये एरवी शांत वाटणारे सदा सरवणकर हे खूप पॅनिक व्हायला लागले आहेत. कधी पिस्तूल काढ, कधी ते पिस्तूल शिवसैनिकांवर रोख, किंवा कधी आदित्य ठाकरेंनी संकल्पनेतून बनवलेलं एखादं जर काही स्मशानाच्या बाजूचं एखादं स्ट्रक्चर असेल तर त्याच्या संदर्भात काहीतरी कर, किंवा आता हा जो कोळी महिलांचा विषय झाला तर सदा सरवणकर वादग्रस्त का ठरायला लागलेत? तुमचा संयम सुटतोय? कारण तुमचा नेता हा सर्वाधिक संयमी म्हणून ओळखला जातो एकनाथ शिंदेंना. नाही, सदा सरवणकर कामाने पुढे आलेला आहे. त्याला बदनाम करण्यासाठी कुठलीही माध्यमं नाहीत किंवा कुठलेही विषय नाहीत. आपण जो स्मशानभूमीचा विषय काढला, तो विषय असा आहे की शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये संपूर्ण मुंबई शहरातनं तिथे विधी करण्यासाठी लोक येतात. लोकांना हे विधी करण्यासाठी तिथे जागा नव्हती. ती जागा मी जिल्हा नियोजन समितीची जो फंड आहे त्या फंडातनं 2 कोटी
रुपये खर्च करून असलेलेच वास्तू थोडी चांगल्या स्वरूपात केली. त्याच्यावर फक्त मी माझ्या आमदार फंडातनं केलं अशा प्रकारचं बोर्ड लावलं, म्हणून आदित्य साहेबांनी ते तोडलं. वॉर्ड ऑफिसरला खास विश्वासात घेऊन JCP लावून ते तोडलं. मी कोणाचंही तोडलेलं. मला असं वाटत नाही की आदित्य साहेबसुद्धा मोठं व्यक्तिमत्व, त्यांना काही क्रॉस करून मी असं केलं. आपण जो दुसरा विषय म्हणताय तो एखाद्या माणसाने एखाद्या माणसावरती जर असं कधी पिस्तूल उघारलं असेल तर त्यांनी तक्रार केली असती ना कोणीतरी. पण विषय असा होता की जो पोलिसांमध्ये FIR जर आपण बघितला तर ज्या वेळेला तो तंटा वगैरे चालू होता पोलीस स्टेशनमध्ये किंवा जे काही मतभेद चालू होते त्यावेळेला माझी गाडी जवळजवळ अर्धा किलोमीटरवर होती. त्या गाडीमध्ये लायसन्स रिव्हॉल्वर आहे हे माझ्या काही सैनिकांना माहिती होतं. कोणीतरी तिकडनं ते चोरीला गेल म्हणून एक कोणीतरी सैनिक गेला आणि तो घेऊन येत असताना पोलिसांचं असं म्हणणं आहे ते कुठेतरी रस्त्यात फायर झालं. कुठल्या सैनिकांवरती फायर करण्याचं धारिष्ट आहे किंवा मी हे पाप कधीच करणार नाही. कारण ज्यांना आपण म्हणतात ते सगळे शिवसैनिक जे उभाटाचे आहेत यांना सगळ्यांना मी नोकरी लावलेल्या आहेत, काहींना घरं दिलेली आहेत. आजही त्यांचे माझे संबंध जिव्हाळ्याचे आहेत. जे कोणी शाखा प्रमुख असतील त्यांना शाखा प्रमुख मी केलेले आहे. आजही आमचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे हे पाप माझ्याकडनं झालं नाही. पण शेवटी कसं त्यावेळेचं सरकार, त्यावेळेचे पोलीस आणि ती जी काही यंत्रणा होती त्यांनी एक बदनाम करण्यासाठी एक छानशी अशी केस तयार केली. पण प्रत्यक्ष FIR जर आपण लक्षात वाचला तर आपल्याला लक्षात येईल त्याच्याशी माझा काडीमात्र संबंध नव्हता. हे आम्हालाही कळलं नाही. त्याचा आवाज आला होता का? पोलीस म्हणतात कुठेतरी मागे त्यांनी आणताना मिसफायर झालं हे FIRमध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या कथित गोष्टी सदा सरवणकर कामात बदनाम नाही करू शकत. असं काहीतरी करणं यासाठी ही एक व्यूहरचना होती. तुमच्यावर दुसरा एक आरोप केला जातो किंवा तक्रार केली जाते. मी हे तुम्हाला एवढ्यासाठी विचारतोय की हे जे दबक्या आवाजात बोललं जातं ते जाहीरपणे विचारण्याचं धाडस खूप कमी लोक करत असतील आणि ते करण्याचा माझा प्रयत्न आहे. मुंबईतल्या वेगवेगळ्या विकासकांशी आणि बिल्डरांशी असलेली तुमची मैत्री आणि त्यातून प्रसंगी आपल्या मतदारसंघातील काही मंडळींचं हित बाजूला दूर लोटण्यापर्यंतचं तुमचं केलं जाणारं धाडस हाही नेहमी एक शिवसेनेच्या वर्तुळातला, मुंबईच्या वर्तुळातला एक चर्चेचा विषय ठरलेला आहे. तुमचे बिल्डर मित्र जे आहेत हे तुमच्या राजकीय वाटचालीमध्ये कदाचित व्यक्तिगत पातळीवर मदतीचे ठरले असतील, पण राजकीय पातळीवर अडचणीचे नाही ठरले. मला असं वाटतं कुठलाही डेव्हलपर हा माझा मित्र नाही. आपल्याला खास करून उल्लेख करावा लागेल की काही लोक हे काही विकास कामांमुळे संबंधित आहेत. त्यापैकी मी खास करून उल्लेख करेन की आमच्याकडे साही सुंदरनगर जी वसाहत उभी राहिली त्या ठिकाणी 1993ला बॉम्ब ब्लास्ट झाला होता. त्या बॉम्ब ब्लास्टमध्ये जवळजवळ 100 लोक ही अपंग झाली होती, काही मृत पावले होते. अनेकांच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या होत्या. साधारणतः 350 घरं ही त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाली होती. त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार साहेब होते. शरद पवारांनी त्या स्थळाला भेट देण्याचं धाडसही कधी केलं नव्हतं. कारण उद्रेक एवढा मोठा होता की असलेल्या सरकारचा पाठिंबा हा या बॉम्ब ब्लास्ट करणारा नाही अशी एक मानसिकता त्यावेळेला लोकांमध्ये होती. घरोघरी दारोदारी आम्ही फिरत होतो की 350 घरं उभी कशी करायची. सरकार मदत करायला तयार नाही. उपोषण केलं, 15 दिवस उपोषणाला बसलो आणि मग शेवटच्या क्षणी आपल्यासारखे मित्र त्यांच्याकडे विटा मागा, सिमेंट मागा, रेती मागा असं करून आम्ही ती 350 घरं उभी केली. लोक त्या घरात राहायला गेले आणि मग बाळासाहेबांना एकदा सांगितलं, साहेब मुख्यमंत्री आले नाहीत, कोणी आलं नाही, आपण यावं. बाळासाहेब त्या ठिकाणी आले आणि बाळासाहेबांनी तो सगळा परिसर पाहिला आणि मग त्यांनी सांगितलं की का नाही मुख्यमंत्री येऊ शकले, का नाही सरकारचं कोणी येऊ शकलं. हरकत नाही, ही सगळी लोक माझे निष्ठावान हिंदू बांधव आहेत आणि यांना मी मोफत घर देईन सगळ्यांना, अशा प्रकारची त्यांनी योजना जाहीर केली. त्यावेळेला SRA नव्हती, कुठलीच योजना नव्हती. बाळासाहेबांनी ते धाडस केलं आणि मला बोलून सांगितलं की सदा आपल्याला मी शाखा नगरसेवक नुकताच झालो होतो की आपल्याला ह्या लोकांची पूर्ण वसाहत उभी करायची आहे. अर्थात 4000 कुटुंब, 1 इंचही मोकळी जागा नाही, सगळा परिसर नाल्याचा, अशा अवस्थेत विकासक कोणी यायला तयार नव्हते. त्यावेळेला सहाना डेव्हलपरना
बाळासाहेबांनी बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की हे तुला काम करायचं आहे. त्या दिवसापासून मलाही तेव्हा बोलवलं होतं. त्या दिवसापासून आज तगायत त्या 4,000 कुटुंबांना घर मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत केली. आजही मी करतो आहे. मला असं वाटतं की त्याला जर आपण कोणी मैत्री म्हणत असेल तर मला असं वाटतं त्यामध्ये एकही घर, माझी शपथ होती की एकही घर मी बेघर होऊ देणार नाही. मला कोणी सांगू शकणार नाही की तिथला नाल्यात असो, कुठे असो, काही असो, तिथला एकही नागरिक हा बेघर झाल्याचं आपल्याला दिसणार नाही. त्यामुळे विकासक बाळासाहेबांनी दिला, काम करून घ्यायचं काम मी जवळजवळ आत्ता 20 वर्ष मी करतो आहे. ह्याला आपण जे नातं जोडायचं त्याला जोडू शकता. पण माझं काम होतं की ज्या उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना बाळासाहेबांनी शब्द दिला आहे तो पुरा करण्यासाठी जे जे करणं शक्य आहे ते केलं पाहिजे. मात्र एक उल्लेख करावा लागेल, या कामासाठी उद्धव साहेबांनी कधीही बैठक घेतली नाही. एकदाच फक्त मुख्यमंत्री मनोहर जोशी सर आले. बाकी सारी मेहनत, सगळे प्रयत्न हे सारे मी केले. मला आता तुम्ही मनोहर जोशी सरांचं नाव घेतलं म्हणून तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. 95ला महाराष्ट्रात युतीचा प्रयोग झाला, युतीची सत्ता आली आणि पहिल्यांदा ब्राह्मण मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाला. सकाळी ते खूप वेळेचे नेमस्थ होते. सकाळी जी काही मंडळी दादर आणि प्रभादेवी परिसरातून जायची तर तुम्हाला तिथे अगदी मानाचं पान असायचं. तुम्ही असेल, विशाखा राऊत असतील, ते आवर्जून आपल्या मतदारसंघाबद्दलच्या गोष्टी समजून घ्यायचे किंवा गोष्टी तुमच्या माध्यमातून ते कार्यरत करायचे. मनोहर जोशी असो किंवा उद्धव ठाकरे असो किंवा नारायण राणे असो, एकनाथ शिंदे असो, प्रत्येक मुख्यमंत्र्याने सदा सरवणकर यांना प्रेम दिलेलं आहे. आणि आता तर तुम्ही स्वतः सिद्धिविनायकाचे त्या विश्वस्त मंडळाचे न्यासाचे अध्यक्ष आहात. तुम्हाला वर्षातला विनायक पावणार आहे की सिद्धिविनायक पावणार आहे या निवडणुकीमध्ये? मला असं वाटतं की ह्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी निश्चितच प्रेम दिलं, पण खास करून शिंदेसाहेबांचं विशेष लक्ष आहे. आणि ते एवढ्यासाठी की आपल्यातलाच एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस लोकांसाठी धडपडतो याची पूर्ण जाणीव त्याने. आणि म्हणूनच उमेदवारी मागे घेतानासुद्धा खे म्हणून सांगण्याचं मी त्यांना असं म्हणेन की तेही म्हणणं त्यांना कठीण जात होतं. कसं सांगावं, कारण यांनी तळागाळात येऊन काम केलेलं आहे, मेहनत केले, परिश्रम केले आणि ते त्यांना कठीण जात होतं. ते प्रेम होतं आणि त्यांच्या लक्षात येत होतं की हा लहानातनं छोट्या मोठ्या गोष्टी आणि लोकांमध्ये राहून काम करतो आहे. सिद्धिविनायकासाठी मी विनंती केल्यानंतर लगेचच 500 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. जे भक्तगण येत आहेत त्यांच्यासाठी आज विशेष अशी कुठली सुविधा नाही, त्या सगळ्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी एक चांगलं मॉडेल तयार केलं आणि त्याचं सादरीकरणही केलं. मला असं वाटतं एक अतिशय सर्वसामान्यांवर प्रेम करणारा, देवतांवरती प्रेम करणारा, अर्थात सिद्धिविनायकाला जशी मदत केली तशीच ती मुंबादेवीसाठी केली, दर्ग्यासाठी केली. अशा अनेक देवस्थानांना शिंदेसाहेबांनी महायुतीच्या सरकारने सहकार्य केलं होतं, केलं आहे, जे यापूर्वी कधीच झालं नव्हतं. त्यामुळे एक श्रद्धाळू माणूस ज्याच्या मुखात राम आहे आणि जपमाळा ज्या गळ्यात असल्या पाहिजेत त्या हृदयात आहेत. मला असं वाटतं अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. आपण त्यांचं नेहमी सन्मान सर्वसामान्य लोक करतात. सरवणकर साहेब, मला शेवटचा प्रश्न या मुलाखतीचा. तुमचं आणि विशाखा राऊत यांचं राजकीय मतभेद असल्याचं बोललं जातं किंवा ते आम्ही सगळं अनुभवलेलं आहे. त्या उमेदवार इकडून होणार होत्या, त्या उमेदवार झाल्या असत्या तर लढत खूप टफ झाली असती. पण एक सदा सरवणकर हा नेता म्हणून ज्याची राजकीय विरोधक असलेली विशाखा राऊत आणि ज्याला आता सगळ्या आमदारांना आणि नेत्यांना आपल्या मुलाला किंवा मुलीला आपला उत्तराधिकारी करून एकदा तो गादीवर बसलेला बघायचं आहे, अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला ही राजकीय विरोधकाची एक भूमिका बजावणारे विशाखा राऊत आणि दुसऱ्या बाजूला समाधान सरवणकर, हे दोन व्यक्तिमत्व तुम्ही नेमकं कसं पाहताय? विशाखा राऊत या मुंबई महानगरपालिकेच्या मागच्या निवडणुकीमध्ये उभ्या राहायला तयार नव्हत्या. मी त्यांच्या घरी गेलो, सांगितलं आपण उभ्या राहा, एक चांगला मतदारसंघ तयार झाला आहे. मीच त्यांना विनंती केली आणि त्यावेळेला म्हणत होते गुडघे दुखतात, मी नाही राहत. मीच त्यांना विनंती केली, कारण ज्या वेळेला आमदारकीची निवडणूक झाली होती त्यावेळेला बाळासाहेबांनी मला उमेदवारी देऊन त्यांना बसवलं होतं. माझं काम होतं त्यांना पुन्हा कार्यरत करणं
आणि म्हणून मी त्यांना त्या नगरसेवकाच्या उमेदवारीसाठी त्यांना सांगून लढायला प्रवृत्त केलं आणि त्या विजयीसुद्धा झाल्या. विशाखा राऊत आणि आमची चांगली मैत्री आहे, मी असं म्हणत नाहीत ते विरोधक आहेत, पण त्यांनी एका घटनेने व्यथित केलं की माझी मुलगी एका हळदी कुंकवाला, खास करून शाखा क्रमांक 192च्या हळदी कुंकवाला गेली होती. विशाखाचा राग माझ्यावर कमी आणि माझ्या मुलांवर जास्त, ही तिची कार्यपद्धती होती. माझी मुलगी आतमध्ये हळदी कुंकू घेत असताना ती बाहेर आली आणि प्रकाश पाटणकरला सांगते आणि त्याच्या मिसेसला सांगते ताबडतोब तिला तिथून हाकलून दे, म्हणजे ती तिथून गेली नाही तर मी आतमध्ये येणार नाही. आणि कित्ते भंडारीला तो कार्यक्रम होता. अपेक्षा अशी होती की तिने येऊन बसायला पाहिजे होतं, पण तिने आग्रह धरला की नाही, तिला हाकलून दे, पहिलं हाकलून दे. आणि आतमध्ये येऊन गोंधळ घातला, तिला का घेतलं तू, हे का घेतलं. मला असं वाटलं की तो प्रचंड मोठा अपमान आहे. ह्या सगळ्या अपमानापेक्षा एखादी भगिनी जर बोलवल्यामुळे हळदी कुंकवाला गेली असेल आणि तिला हळदी कुंकू न देता हाकलून दे, हे सांगण्याचं जे धारिष्ट आणि जे पाप विशाखा राऊतनी केलं. आणि त्याच वेळेला मी तिला सांगितलं, तू ज्या क्षेत्रात उभी राहशील त्या क्षेत्रात प्रिया गुरव ही तुझ्या विरुद्ध उभी राहील, तू कुठल्याही क्षेत्रात राहा. मला वाटतं समाधान हा कधी काही तिचा प्रतिस्पर्धी म्हणून नव्हता, पण मी तिचा प्रतिस्पर्धी म्हणून प्रिया गुरव माझी जी मुलगी आहे ती स्वतः तयार होते आणि तिने ते आव्हान तिचं स्वीकारलेलं आहे. मी तुम्हाला समाधानची चिंता नाही वाटत? नाही, समाधान आहे. अशा समाधान ते बघा, शेवटी मी पुन्हा सांगतोय की विशाखाची नाही, पण आता पण या निवडणुकी आता बघा, तुम्हाला राज्यमंत्र्याचा दर्जा आहे, तुम्ही सिद्धिविनायकचे ट्रस्टी आहात, पुढची 5 वर्ष तुमच्याकडे राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. मग हीच एक योग्य वेळ होती की समाधान सरवणकरचा राज्याभिषेक करण्याची किंवा त्याला आमदार करण्याची. पण नेमकं समाधान तयार नाही आहे की तुमच्यावर असलेलं राजकीय पॉलिटिकल प्रेशर की ती सीट काढणं याच्यासाठी तुम्ही स्वतः उतरलात? नाही, आवश्यक होतं की आम्ही ज्या भूमिकातनं गेलो होतो ह्या भूमिकेमधनं आपल्याला पुनश्च उभं राहून जे काम केलं आहे ते लोकांसमोर काम सांगून आपल्याला मतदान मागणं ही काळाची गरज होती. आणि म्हणून मला असं वाटतं की मी उभं राहणं, समाधान वय आहे त्यांचं, ते आपल्या कर्तृत्वाने पुढे जातील. माझा मुलगा किंवा माझी मुलगी म्हणून तिने पुढे यावं असं मला बिलकुल वाटत नाही. त्यांनी काम करावं, लोकांची सेवा करावं आणि पुढे यावं. मला असं वाटतं मुलाला पुढे आणण्यासाठी माझ्याच नावाचा वापर त्यांनी केला पाहिजे, असं काही नाही. मित्रहो, आपल्याला कल्पना असेल, गोविंदाचा एक चित्रपट आहे आणि त्या चित्रपटातलं एक गाणं आहे, नाम से क्या लेना काम देखो यारो. आज जवळपास सदा सरवणकर यांचा माहीम या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या वेळेला प्रचाराचा धुरळा उडतोय आणि राज ठाकरे यांच्या चिरंजीवांसमोर त्यांनी एक आव्हान उभं केलेलं आहे. हे वादातीत आहे की सदा सरवणकर यांचं काम बोलतोय, पण तेच काम करण्यासाठी अमित ठाकरे मैदानात उतरलेत. पण आत्ता येणाऱ्या काळामध्ये हा संपूर्ण मतदारसंघ तिरंगी लढतीनं गाजतोय. येणाऱ्या आणखी काही तासांमध्ये तो आणखी तापेल याची मला खात्री आहे, कारण ग्रासरूटवर किंवा जमिनीवर बऱ्याच गोष्टी घडत आहेत. आता ठाकरे विरुद्ध ठाकरे असा मुकाबला अंगावर घेणारे सदा सरवणकर बाजी मारतात की तिथून 2 ठाकरेंपैकी एका ठाकरेंचा जे नेक्स्ट बाजी मारतो हे पाहायचं आहे. माझ्या संपूर्ण टीमसह मी राजेश कोचरेकर आपल्याला सरवणकर सरांना धन्यवाद द्यायचेच आहेत. आणि ही संपूर्ण मुलाखत जर आपण पाहिली असेल, यातले मुद्दे, यातले प्रश्न आणि यातला कंटेंट जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या बोल्ड, बिनधास्त आणि थेट अचूक गोष्टी समजून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच काही गोष्टींसाठी आपण सतत आमच्याशी संबंधित आणि संपर्कात राहा. धन्यवाद सरवणकर साहेब, धन्यवाद.